उद्घाटन प्रसंगी सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब, या शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता राजेंद्र घोरपडे, या प्रभाग क्रमांक 15चा ग्रुप लीडर, मी ज्याला ग्रुप लीडर म्हणून नाव घेतो तो आमचा आदित्य नरहरी पाटील. कारण या ठिकाणी एकूण 3 उमेदवार उभे राहत आहेत. या ठिकाणी 2 महिला उमेदवार आणि 1 पुरुष उमेदवार, घोरपडे मॅडम, पवार मॅडम आणि आदित्य तुला या टीमचा ग्रुप लीडर व्हायचा आहे आणि विकासाच्या कामासाठी तुम्ही 3 जण एकत्र येऊन रुचिता बरोबर या प्रभागाचा विकास करायचा आहे. बदलापूर शहरामधला सगळ्यात मोठा भौगोलिकरित्या लोकसंख्येने असलेला हा प्रभाग क्रमांक 15 कात्रप परिसर. अर्थात तर आपण पाहतो की प्रचार कार्यालय आणि जाहीर सभेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. प्रभाग क्रमांक 15 साठी सभा जी आहे ती पार पडणार आहे. या प्रचार कार्यालयाचं आज आमदार किसन कथोरे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेलं आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन आणि उमेदवारांना पण विनंती करेन की हे कार्यालय एका उमेदवाराचं नाही तर हे 4 उमेदवारांचं म्हणून कार्यालय आहे. प्रभाग क्रमांक 14, 15 मध्ये जेवढी कार्यालय जेवढी कार्यालय आपण उघडाल ती सगळ्या प्रभागाची असतील आणि सर्व उमेदवारांची असतील. वैयक्तिक कार्यालय कोणाचंच नसेल असं मी आपल्या सर्वांना पहिले सांगतो. असंच बोला ना. हॅलो निवडणुकीचं बिगुल वाजून आता मध्यंतरी निवडणूक आलेली आहे आणि कात्रप मधील नगराध्यक्षाला सर्वाधिक मतदान करणारा प्रभाग म्हणून 15 नंबरचा प्रभाग या शहरामध्ये चर्चा आहे. या मागील आपले जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी या प्रभागात केलेली कामं आणि नवीन नगरसेवकांनी आता करायची कामं, मला वाटतं की या प्रभागामध्ये 50% पेक्षा जास्त कामं आमदार साहेबांच्या निधीतून झालेली आहेत. मग आदित्यच्या नरहरी पाटील यांच्या प्रभागात असू दे, ज्ञानेश्वर घोरपडे, राजश्री घोरपडे यांच्या प्रभागातील असू दे किंवा प्रमिलाताईंच्या प्रभागातील असू दे, हा कात्रप परिसर नव्याने डेव्हलप होत होता. त्याच्यामुळं हा विभाग एकदम मागासलेला होता. परंतु मागच्या 5 ते 7 वर्षामध्ये या विभागाचा आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वामध्ये कायापालट झालेला आहे आणि आज या ठिकाणी विरोधक फार चिंतेत आहेत की कदाचित आपली डिपॉझिट जप्त होऊ नये याकरता त्यांची धावपळ चालू आहे. जिंकणं तर लांबच राहिलं, परंतु अशा प्रश्नामध्ये आमदार साहेब तुम्हाला एक नक्कीच सांगेल की आपले 3 उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार हे अतिशय सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत आणि काम करणारे आहेत. त्याच्यामुळे कात्रप परिसरामध्ये आता या भागात आम्हाला चिंता राहणार नाही की येणाऱ्या काळामध्ये आदित्य पाटील यांच्या ग्रुप लीडरच्या नेतृत्वामध्ये या 15 नंबर प्रभागाचा आपण 100% कायापालट करू. या भागामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येणं फार महत्वाचं आहे. कारण की या भागामध्ये विकास आराखड्यामधील अनेक आरक्षणं आहेत आणि ही आरक्षणं विकसित करण्याकरता आपल्याला या ठिकाणचे सगळेच्या सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे निवडून येणं गरजेचं आहे. मित्रहो, एकाच पक्षाचे सगळे नगरसेवक एका
प्रभागामध्ये निवडून येणं का महत्वाचं आहे त्याचं तांत्रिक कारण मी तुम्हाला सांगतो की एखादा पक्षाचा जर काही विरोधी पक्षाचा किंवा दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक निवडून आला तर त्यांच्यामध्ये आपापसात भांडणं सुरू होतील की मी करतो तू करतो, मी करत नाही तू कर, अशा प्रकारचं भांडण सुरू होईल. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे तिन्ही नगरसेवक जर या ठिकाणी निवडून आले आणि येतीलच, त्यामुळे प्रभागाला विकास देण्याची गती वाढेल. मित्र, शहरामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांचा प्रचार चालू आहे की एक सुशिक्षित उमेदवार आणि एक अभ्यासू उमेदवार रुचिता घोरपडे नगराध्यक्ष म्हणून आपल्याला निवडून का द्यायचे तर मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी नगरपालिकेमध्ये नगरसेवक पद भूषवलेलं असताना एक अर्थसंकल्प कसा असतो नगरपालिकेचा, त्या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी काय कराव्या लागतात, आपल्या प्रभागामध्ये अर्थसंकल्पामधील कामं कशी टाकून घ्यायची, प्रभागाचा विकास कसा करायचा आणि लोकांना न्याय कसा द्यायचा, याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. त्यांनी आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत 10 अर्थसंकल्प बघितले आणि प्रत्येक अर्थसंकल्पावरती जर तुम्ही नगरपालिकेत बघितलं असेल तर आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार रुचिता घोरपडे या प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये चर्चा करत होत्या. असा अर्थसंकल्प कसा असायला पाहिजे, काय त्याच्यामध्ये वाढ असायला पाहिजे, आपल्या नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल याकडे त्यांचा जास्त फोकस असायचा. त्याच्यामुळे अभ्यासू म्हणून त्यांना नक्कीच आपण म्हटलं जाईल. मी आपल्याला अजून एकदा सांगतो की 5व्यांदा आपण आमदार किसन कथोरेंना निवडून आणलं. आता त्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कात्रपचा विकास करण्याकरता प्रचंड जागा, प्रचंड काम या विभागात आहे की 5 वर्षामध्ये सुद्धा या नगरसेवकांना जेवढं काम तुम्ही कराल तेवढं कमी पडेल असा हा प्रभाग आहे. कारण या ठिकाणचे रस्ते रुंद आहेत, या ठिकाणी अनेक चौकाचं सुशोभीकरण करायचं आहे, या ठिकाणचा तलाव जो म्हणतोय आदित्य आपला, तो त्या तलावामध्ये आपण म्युझिकल फाउंटेन लावायचं आहे, अशी अनेक कामं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे की जाणता राजा, हिंदुत्वाचं रक्षण करणारा छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्णाकृती पुतळा याच प्रभागामध्ये बसवायचा आहे, जे आपल्या तुमच्या आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. म्हणूनच येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी निर्धाराने आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि तिन्ही उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी मी आशा व्यक्त करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.